Mm, Good morning, class. FY BCom. Today we are going to see business communication. Uh, where business communication, we already see what is the business communication, how the channel goes, how the sender sends his message, then how do how the receiver receive the message, then we just see the what is the feedback, what is the communication, then what is the coding, decoding, right? How is the linear communication, then how is the Shannon Weaver model of communication. We already see that, and now I am going to see the importance of communication in business. um, the importance of communication in business. So business communication, it's our already subject's name, बरोबर. आणि त्याच्यानंतर वी ऑलरेडी नो द जनरल आयडियाज, ज्या जनरल आयडिया होत्या आणि हाऊ टू अप्लाय आपण हे जे कम्युनिकेशन्स असतो ऑर द बिझनेस कम्युनिकेशन असतं, आपण अप्लाय कसं करतो आपल्या डेली लाईफमध्ये, ते आपण बघत होतो. आणि त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की आता आपलं बिझनेस कम्युनिकेशन, की एखाद्या माणसाशी बोलणं हे बिझनेसमध्ये कशाला उपयोगी आहे आणि कसं उपयोगी आहे. इट्स अ रिअली इझी क्वेश्चन अँड ऑल्सो द इम्पॉर्टन्स क्वेश्चन इन फॉर युअर एक्झाम. Business activities can be described as those activity involving the buying and selling of good and service with the intention of making profit. It's a व्हेरी इंटरेस्टिंग की बिझनेस म्हणजे काय असतो, की आपण एखादी सेल करतो किंवा विकत घेत असतो आणि त्याच्यामध्ये काय करत असतो, दोन्हीमध्ये प्रॉफिट मिळवत असतो. त्याच्यासाठी हा बिझनेस होतो. आणि ॲज अ कॉमर्स स्टुडंट यू आर गोइंग टू डू द बिझनेस ऑर यू आर गोइंग टू पार्ट ऑफ द, जर तुमचा बिझनेस असेल तर यू कॅन बी यू बिझनेस मॅन और वुमन. जर तुम्ही जॉब करत असाल तर यू आर द पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करू शकतो. इन ऑर्डर टू कॅरी आउट हिज ॲक्टिव्हिटी द बिझनेसमॅन फाइंड्स इट्स नेसेसरी टू कम्युनिकेट इंटरनली एक्सटर्नली दॅट इज विथिन ऑर्गनायझेशन अँड विथ पीपल आउटसाईड. त्या बिझनेससाठी काय महत्त्वाचं आहे की त्यांनी त्याच्या सहकाऱ्यांशी पण बोलता आलं पाहिजे आणि बाहेरच्या लोकांशी पण बोलता येतं. आपण बोलतो ना की जे बोलणाऱ्याचे चणे पण विकले जातात. तर म्हणजे काहीही असेल पण आपण जर बोललो, व्यवस्थित मार्केटिंग केली तर आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. बट मार्केटिंग करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला बोलावं लागतं. अ बिझनेसमन स्पेंड्स 90% ऑफ हिज टाईम, ओके, हिज और हर, ओके, in communicating. This means that unless he is effective, speedy, and use the best mean instrument, he will be wasting the valuable time, because time is money, and will lag behind his rivals. Also, while receiving communication, he tries to not receive the maximum communication but pertinent information. सो ते नुसतं कम्युनिकेशन याच्यात नसतं, तर आपल्याला काय करायचं असतं, कारण इट्स अ कम्युनिकेशन. इम्पॉर्टन्स काय आहे, एक तर आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे, दुसरं आपल्याला सेल करायचं आहे किंवा काहीतरी बाय करायचं आहे, आपल्या सहकाऱ्यांशी बोलायचं आहे, दुसऱ्यांशी बोलायचं आहे आणि ते व्यवस्थित मुद्दा मांडायचा आहे, एकदम क्लिअर. इन यस्टरडेज लेक्चर वी ऑलरेडी सी 7 C's ऑफ कम्युनिकेशन, की आपलं बोलणं क्लिअर पाहिजे, स्पष्ट पाहिजे, थोडक्यात पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला म्हणजे समजायला पाहिजे. आता पहिलं आपण याच्यात बघूया एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. कम्युनिकेशन इज अ मेनली द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन 2 or more parties. Through communication, organization exchange information with internal and external parties. Communication can bring dynamic in the organization activities and helps to attain goals. सो एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विथ इन ऑर्गनायझेशन, किंवा तुम्हाला काहीतरी विकायचं असेल तेव्हा,
किंवा दुसऱ्यांशी बोलताना. ऑलवेज रिमेंबर, इन्फॉर्मेशन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कम्युनिकेशन. आता इथंच बघा, मी तुम्हाला काहीतरी सांगते आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन बी सीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगते आहे. तर ही काय मी तुमचं आपली इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते. सेकंड आहे प्रिपेअरिंग प्लॅन्स अँड पॉलिसीज. कम्युनिकेशन हेल्प्स इन प्रिपेअरिंग ऑर्गनायझेशन प्लॅन अँड पॉलिसीज. Realistic plan and policies require adequate and relevant information. The managers collect required information from the reliable source through the communication. तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा प्लॅन करा. ओके, वी हॅव द बिझनेस, आपला बिझनेस आहे आणि तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, वाढवायचा आहे किंवा एक्सपांड करायचं आहे. आपण काय म्हणतो, वी मस्ट डू द प्लॅन आणि पॉलिसीज आपल्याला त्या तयार करायला लागतात की आपल्याला हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय होतं की मॅनेजर सगळ्यांकडून त्याच्या एम्प्लॉईज करून माहिती गोळा करतो आणि ते कसे करतो, वाया कम्युनिकेशन. द थर्ड इज एक्झिक्युटिंग ऑफ द प्लॅन अँड पॉलिसीज. फॉर टाइमली इम्प्लेशन ऑफ प्लॅन्स अँड पॉलिसी, मॅनेजर मस्ट डिसमिस्ड दोज in the world organization in the order to demonstrate the plans and policies to the internal and external party. Managers really on communication. आता आफ्टर MBA तुम्ही जेव्हा जॉब करायला जाता ॲज अ मॅनेजर म्हणून किंवा बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून, तेव्हा काय होणार, तुम्हालाच बोलावं लागणार ॲज अ बिझनेस एक्झिक्युटिव्ह किंवा तुम्हीच मेन पर्सन असणार. दुसरं नॉट ओनली द विथिन द ऑर्गनायझेशन पण आउटसाईड द ऑर्गनायझेशन्स. चौथा आहे इन्क्रीज इन एम्प्लॉईज इफिशियन्सी. येस, कम्युनिकेशन also help in the increasing the efficiency of employee. With the help of communication or organizational object, plan, policies, rule, direction and the other complex matter, explain the employees that burden their knowledge and thus help them to be efficient. तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवायची असेल, तुमची क्वालिटी ॲज अ एम्प्लॉई म्हणून, तर त्याच्यासाठी काय होतं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही बोललं पाहिजे. पाचवं आहे अचिव्हिंग गोल्स. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हेल्प द एम्प्लॉईज ॲट ऑल लेवल्स टू बी कॉन्शियस अँड अटेंटिव्ह. इट इन्श्युअर द टाइमली अकम्प्लिश फॉर जॉब्स अँड इझी अचिव्हमेंट्स गोल. समजा तुम्ही तुमचं हे मांडलं, तुमचा व्ह्यू एखाद्या गोष्टीबद्दल किंवा तुम्हाला का पाहिजे हे जर तुम्ही स्पष्ट बोलला तर व्हॉट हॅपन की तुम्हाला तुमचं गोल लवकर अचीव करता येईल. जसं तुम्हाला बिझनेसमध्ये समजा टार्गेट असतील आणि तुम्हाला सांगितलं की जा एवढे टार्गेट्स कंप्लीट करून आणा, पण तुम्ही काही बोललेच नाही. जेव्हा तुम्ही सेल करायला जा त्या लोकांना त्याची क्वालिटी समजणार नाही आणि ऑफकोर्स ते तुम्हाला डिनाय करतील. म्हणून मग काय करणार तुम्ही बोलायला पाहिजे की आमचं प्रोडक्ट असं आहे त्यामुळे आम्हाला घेतलं पाहिजे. इवन तुमच्या विथिन ऑर्गनायझेशन तुमचं मॅनेजर असो किंवा त्याचे पुढचं असो, त्यांना जाऊन आपण काय म्हणणार की आम्ही एवढं केलेलं आहे, हे आमचं आहे. दॅट्स वाय काय होणार, लोक तुमच्याबद्दल तुम्हाला तुमचं गोल अचीव करता येईल. नंतर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. थ्रू व्हेरियस कम्युनिकेशन चॅनल्स द मॅनेजर्स कॅन बी इन्फॉर्म ऑफ व्हेरियस रूटीन अँड नॉन टाईम problems of organization and according to they take necessary action or the step of the solve problems. तर कधी कधी काय होतं, कधी कधी म्हणजे प्रॉब्लेम्स तर अनप्लॅन्टेड असतात आणि जर तुम्ही बोललाच नाही की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, XYZ ठिकाणी मला प्रॉब्लेम देतोय, तर बाकीचे तुम्हाला सॉल्विंग करू शकत नाही, कुणी हेल्प करू शकत नाही. किंवा एखाद्याला प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही त्याला विचारलंच नाही की का रे तुला काही प्रॉब्लेम आहे का, तर मे बी काय होतं की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि छोटासा प्रॉब्लेमसुद्धा लाईफमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सॉल्विंग प्रॉब्लेम्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द कम्युनिकेशन टीम. Then making timely decision requires updated information. Through effective communication, managers can collect information from the different corners and
कॅन मेक द राईट डिसिजन. आता तुम्ही समजा, आता तुम्ही मॅनेजर आहात आणि XYZ कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या माणसाबरोबर. मग तुम्ही काय केलं की सगळ्यांना विचारलं की आपण इथं लॉन्च करायचे की नाही करायचे आपली गोष्ट. तर एक बघ गोष्ट सांगतात की एक माणूस असतो, तो दोन बिझनेसमॅन याला जातात, एका गावात जातात, तिथं कुणीच चपला घातलेल्या नसतात. तर एक जण कंपनीला सांगतो की इथं कुणी चपला वापरत नाही, आपलं प्रोडक्ट फेल जाईल. दुसरा सांगतो इथं कुणीच चपला वापरत नाही, मे बी आपण जर इथं लॉन्च केल्या तर आपण इथं प्रॉफिट कमवू शकतो. तर या ज्या गोष्टी आहेत हे राईटली डिसिजन मेकिंग गोष्ट आहे अँड इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टू अस इन अ कम्युनिकेशन ऑर द मॅनेजमेंट. नंतर हे इम्प्रूव्हिंग इंडस्ट्रियल रिलेशनशिप. Industrial relations is the relation between the workers and management in the workplace. Good industrial relations is always desired for business success. Communication plays a vital role in increasing maintenance good industrial relations. तर मॅनेजमेंट आणि वर्कर यांच्यात एक कम्युनिकेशन पाहिजे, नाहीतर मोठमोठे स्ट्राईक होतात एखाद्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा. आणि स्ट्राईक होणं किंवा बंद पडणं ते काम ते हेल्दी दोघांच्याही बाजूने नसतं, नॉट ओन्ली द मॅनेजमेंट ऑर नॉट ओन्ली फॉर द वर्कर्स. त्याच्यानंतर आहे पब्लिसिटी ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी विकायला गेला काहीतरी वस्तू आणि तुम्ही तुमचं महत्त्व त्यांना सांगितलंच नाही. लाईक आपण ॲडव्हर्टाईज पाहतो, तर त्याच्यामध्ये मोस्टली आपण पाहतो की ते आपल्याला छान आणि सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ते आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. In modern age, business is become now highly competitive. Almost every competing manufacturer produce the products of the common consumption. However, all of them cannot sell equally well. The organization that can continue better and can also sell better. आता मी तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंटचं ऑलरेडी उदाहरण दिलेलं आहे याच्यासाठी. समजा आपण दोघं जणं एकच प्रोडक्ट बनवतो आहे, माझी कंपनी आणि तुमची कंपनी दोघंही सोप बनवतात आहे एखादा. आणि जेव्हा मी बोललीच नाही काही की माझा सोप किती पण बेस्ट असेल, पण तेवढा माझा खप नाही आहे आणि तुमचं सोप नॉर्मली आहे, पण तुम्ही त्याची व्यवस्थित ॲड केली, तुम्ही त्याचं व्यवस्थित सेल केलं आणि त्यामुळे तुमचा हा रेट आहे तो हाय जातो आणि माझा काय तर जिथल्या तिथं वर खाली होत राहतो. 10वा आहे रिमूव्हिंग कंट्रोवर्सीज. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ऑलवेज स्मूथ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन among the various parties involved in the negotiation of and the transition. As a result, conflicts, controversies and disagreement can be resolved easily. तर याच्यामध्ये काय होतं की भांडणं सोडवण्यासाठी बोललं पाहिजे, नाहीतर दोघांनी एकमेकांशी बोललं नाही तर भांडणं जास्त विकोपाला पडतात. म्हणून बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे की भांडणं आपल्याला मग आपल्याच इंडस्ट्रीसाठी अनहेल्दी असेल. याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की समजा वर्कर्स असे आणि मॅनेजमेंट आहे, त्या दोघांमध्ये समजा पे वाढवण्यासाठी त्यांच्यात भांडणं झाले आणि त्या कामगार गेले स्ट्राईकवर. आणि काय केलं त्याच्यानंतर मॅनेजमेंट जे आहे त्यांनी लक्षच दिलं नाही त्याच्या कामगारांकडे आणि काही नाही, त्यांना 100 रुपयेच वाढून पाहिजे होते, पण तो इतका संप पुढं गेला, स्ट्राईक पुढं गेला आणि त्याच्यात काय झालं की त्यांना ते प्रोडक्शनच बंद करावं लागलं. सो म्हणजे कोणाचा लॉस झाला तर वर्कर्सच्या नोकऱ्या गेल्याच, पण मॅनेजमेंटला सुद्धा ती इंडस्ट्री बंद करावी लागली, कारखाना आपल्याला बंद करावा लागलेला आहे. तर त्याचप्रमाणे ते जर बोलले असते, ते कामगार बोलले असते आम्हाला 100 रुपये वाढवायचे, हे बोलले की आम्ही तुम्हाला 90 रुपये वाढून देतो, कदाचित तिढा सुटला असता. 11 आहे एन्हान्सिंग एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. आवाज कट होतोय. ओके, मी थोडं अच्छा नेटमुळे होत असेल बहुतेक. मी बघते थांब कसं काय होतंय. व्यवस्थित लावलं आहे मी. ठीक. हां रेंज मला पण रेंज कमी आहे.
हम्म. ओके, मी एवढाच मुद्दा समजते, नंतर आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके ओके. कारण रेंज नाही आहे तर काय. चौथा आहे एन्हान्सिंग एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. इफ हिअर इज अ फ्री अँड फेअर फ्लो इन इन्फॉर्मेशन in the organization, it will certainly bring a mutual understanding between the management and workers. Such a understanding enhance the satisfaction of employees. जर तुम्हाला वातावरण चांगलं असेल तर तुम्ही ग्रो करू शकतात ना, फ्री बोलू शकतात. जर आताच आपण उदाहरण घेऊया की आवाज कट होतोय माझा, हे तुम्ही मला मोकळेपणे सांगू शकले. जर मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना म्यूट केलं असतं आणि सांगितलं असतं की तुम्हाला काही म्हणजे मी एकटीच बोलणार, तुम्ही बोलायचं नाही किंवा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगायचे नाही, तर आपलं कम्युनिकेशन झालं नसतं. त्याचप्रमाणे जेवढं मोकळं वातावरण इवन द बिझनेसमध्ये आपलं असतं तेव्हासुद्धा आपल्याला तेव्हाच त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते. 12वं काय आहे, एन्हान्सिंग लॉयल्टीज. Effective communication helps manager to be aware of the performance of their subordinates. In such a situation, the subordinates try to show their good performance. Later on, if the management prize their performance, it will enhance employees' loyalty. तर आता समजा तुम्ही मॅनेजर आहात, नाही मी मॅनेजर आहे आणि तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात, आणि मी तुम्हाला खूप असं कडक शिस्तीत ठेवलं की एवढं गोल कंप्लीट झाले पाहिजे, टार्गेट्स कंप्लीट झालेच पाहिजे, त्याच्यानंतर माझ्याशी बोलायचं नाही, मी मॅनेजर आहे, असं जर मी केलं तर काय होईल, तुम्ही काम करणार नाही. इवन तुम्ही म्हणाल हे जाऊ दे ही जॉब, आपण दुसरा जॉब घेऊ, तिथं जास्त आपल्याला पेमेंट पण मिळेल आणि आपल्याला फ्री वातावरण पण मिळेल. पण हे जर समजा मी तुम्हाला सांगितलं की चांगलं काम केलंस, किती केलंस, काय केलंस, जर मी स्वतः तुमची विचारपूस केली तर तुम्हाला काय वाटेल, हां चांगलं आहे, इथं काम करायला मोकळं वातावरण आहे, आपली विचारपूस पण होती आहे. मग तुम्ही काय कराल तर अजून चांगला परफॉर्मन्स द्या. तुम्हाला 10% सेल करायचं असेल, पण तुम्ही काय कराल की आपली ग्रोथ इथं आहे म्हणून तुम्ही 50% सेल करू शकतात. सो या गोष्टीसाठी सुद्धा महत्त्वाचं काय आहे तर कम्युनिकेशन करणं आपल्या अदर एम्प्लॉईशी पण. आता आपण एक सॅम्पल केस पाहूया. तर ही सॅम्पल केस काय आहे तर रिझल्ट ऑफ इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन. Mr. Tarawala was a self-made industrialist. Starting from a small retail shop on Muhammad Ali Street, he now had a factory at Panvel which manufactured quality locks which were sold all over India. तर त्यांनी काय सांगितलं की इथे एक माणसाचं दिलेलं आहे की मिस्टर तालावाला आहे, त्यांनी काय केलं, त्याचं लॉक अँड की बनवायचं, हे चावी बनवायचं, ऑफकोर्स हिज नेम इज तालावाला, आणि त्याने एक छोटंसं दुकान होतं त्याचं, आता त्याची स्वतःची फॅक्टरी आहे आणि त्याचं सेल चांगलं आहे. बट इन 2008 मिस्टर तालावाला वॉज वरीड मॅन. Sales were going down. Since the last 5 years, he had himself been holding conferences with the managers and salesmen. पण 5 वर्ष झाले तरी तो बोलतोय, तरी काय होतंय, त्याचं कंप्लीट होत नाही आहे. At this conference, everyone seemed to listen carefully him. Some even took the down notes. But judging for what they did, Mr. Talawala wondered if they had understood anything that he had said. पण आता लिसनिंग तर त्याच्यात काय झालं, त्यांनी स्वतः बोलला, त्यांचं कम्युनिकेशन केलं, पण ते लोक असं म्हणजे दाखवायचे फक्त की हां आम्ही तुझं ऐकतोय किंवा आम्ही नोट्स वगैरे घेतोय, हे फक्त काय करायचे, हे दाखवायचे. पण त्याला एक गोष्ट होती की हे ऐकत नाही आहेत. ही आपली एक केस आहे. हॅलो, ओके. आता नाव आपण एक शेवटचाच मुद्दा पाहणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन इन कॉर्पोरेट अँड ग्लोबल वर्ल्ड.
communication has emerged as a key concept of the global corporate world. Since the nation trade today as a people did in a local market yesterday, global communication could make the difference between success and failure in the world of foreign trades. In order to be success, the modern business person need to be very clear while communicating. An important point of note while communicating from one nation to another is keep in the mind the global intercultural difference that may be exist between the people of country and another. To manage their entire working system with a smooth function is needed, which is a possible with the aid proper communication among the people concert cutting across the hierarchy. तर याच्यात त्यांनी इतकं सोपं आहे हे की कॉर्पोरेट आणि ग्लोबल वर्ल्डमध्ये याचं इम्पॉर्टन्स का आहे. ओन्ली द 6 इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये की आता जे वर्ल्ड आहे ओके आपण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा आफ्टर मॅनेजमेंट तुमचं काम करायला जाल तर व्हॉट हॅपन देअर की तुम्हाला दुसऱ्या फॉरेन कंट्रीजबरोबर ते इंटरॅक्शन करावं लागतं. इट्स अ मॉडर्न डेज. त्यामुळे काय होतं तुम्हाला तिथं बोलावं लागतं आणि इतक्या सगळ्या क्रॉस कल्चर डिफरन्स असतात. आता आपण ॲज अ इंडियन तुमचं जर कंपनीचा तुमचा मॅनेजर जर जर्मन असेल आणि तुम्ही बिझनेस करत असाल जापनीज कंपनीबद्दल तर याच्यामध्ये किती इंटरॅक्शन आहे. प्रत्येकाचा व्ह्यू प्रत्येकाचं कल्चर आणि प्रत्येकाचे सिम्बॉलसुद्धा वेगळे आहेत बोलण्याचे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठराव्या लागतात. ते फर्स्ट आहे मॅनेज द कॉम्प्लेक्सिटी of business organization. As already mentioned, with the increased size and scale operation present day, business organization has employed thousands of employees scattered all over, which demand efficient management that demand the free and flawless. ऑलवेज रिमेंबर जेवढी मोठी तुमची कंपनी आहे जेवढी ग्लोबल स्केलवर गेलेली आहे तेवढं तुमचं मॅनेजिंग चांगलं पाहिजे. आणि मॅनेजर काय करतो तर वर्कर्स आणि जे मॅनेजमेंट असतात यांचा मधला दुवा असतो. ही ऑर शी ते दोघंजण एकमेकांना कम्युनिकेट करतात. दॅट्स वाय द ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्लेक्सिटी ज्या असतात त्या मॅनेज कराव्या लागतात. सेकंड आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशन. ओके हे तर सर्वात इझी आहे. सिन्स द लास्ट 3 decades there has been a revolutionary change in the IT department which across all computers, internet, iPod, video conferencing while require proper maintenance and accurate data cutting across the global boundaries. आता आपलंच उदाहरण घ्या. आपण कशावर झूमवर आहोत आत्ता राईट. इट्स अ VC व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. जेव्हा ॲज अ ओनली द स्टुडंट्स तुम्ही स्टुडंट्स आणि मी ॲज अ टीचर इथे आपल्या इन्स्टिट्यूटला कम्युनिकेशन करतो आहे. जेव्हा तुम्ही विचार करा जेव्हा तुम्हाला अक्रॉस द वर्ल्ड बोलायचं असेल इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की रिव्हॉल्युशन इन IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रोईंग स्पेशलायझेशन विथ द डिव्हिजन ऑफ लेबर वर्क संपली मीटिंग आहे. मी करूच टाकते. सो हिअर आय मस्ट So after the global village, we are going to see the growing competition.
Competition among the different organization is a well-known factor to create a new customers, maintains the old, and effective communication is a very important for the goodwill and of the company. And the sixth is trade unions. Management has the maintain a healthy and conducive environment for the smooth processing of work, influence the leaders to make their demand short with the efficient communication. So, thank you.